अबुधाबीचे युवराज यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय शिष्टमंडळ स्तरीय चर्चा। पायाभूत सुविधा, बांधकाम क्षेत्र, हवाई वाहतूक क्षेत्र अशा क्षेत्रात गुंतवणुकीवर भर। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि कतारचे पंतप्रधान यांच्यात रियाद इथं द्विपक्षीय चर्चा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत लालबागचा राजा गणपतीचं घेतलं दर्शन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातल्या गणपतींची केली आरती। आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयातल्या महिला अत्याचार आणि हत्येप्रकरणी नवा स्थिती अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआयला आदेश। जम्मू काश्मीरमध्ये नौशेरा इथं संरक्षण दलांशी झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार। केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेच्या 54व्या बैठकीला सुरुवात। अमेरिका दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी केलेलं भारतीय संविधानाबद्दलचं वक्तव्य त्यांचा दुटप्पी दृष्टिकोन आणि अपरिपक्वता दर्शवणारं, भाजपाची टीका। 19 सप्टेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा। आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाचं असलेलं जायकवाडी आणि मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ, दुष्काळी मराठवाड्याला मोठा दिलासा।